रामकृष्ण हरी. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 173 ते 181. एका गुणानुवादू करिता उपरती होनी चित्ता निरवधीतील तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची आमती मिळणी सवे एकवटती परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजतेची ना. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय सोचावे एथ तुवा. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे सोचिता बहुती परी. तू अजुनी का न विचारिसी काय हे चिंती तू आहासी स्वधर्म तू विसरलासी तरावे जेने. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. अर्थ कित्येक साधक आत्म्याच्या गुणाचे वर्णन करतात. त्यांना उपरती प्राप्त होते, संसाराविषयी वैराग्य निर्माण होते आणि त्यांच्या चित्ताला दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होते. कित्येक साधक आत्मज्ञानाचे श्रवण करताच शांत होतात, त्यांचा देहभाव संपून जातो, ते अनुभवाने तद्रूपता प्राप्त करतात. ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात, समुद्रात पाणी मावत नाही म्हणून त्या कधी परत फिरत नाहीत, तशी श्रेष्ठ योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते. पुन्हा विचार करून देखील ते देहबोधावर येत नाहीत. जे सर्वत्र आणि सर्व देहांमध्ये आहेत, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा नाश होत नाही, ते चैतन्य विश्वामध्ये समप्रमाणात भरलेले आहे हे तू जाणून घे. विश्व चैतन्याच्या सत्तेने संपूर्ण विश्वाची निर्मिती होते व ते नाहीसे होते. तर मग तू का म्हणून शोक करावास ते सांग. परंतु हे अर्जुना, आत्म्याच्या अमर तत्वाचा विचार तुला का पटत नाही हे कळत नाही. विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिद्ध होते. तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस? मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस? भवसागरातून तारून नेणारा स्वधर्म तू का विसरला आहेस? या कौरवांचे भलते सलते काही झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले, हे युग जरी बुडाले. रामकृष्ण हरी.